नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज मी आलेलो आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुण्याच्या आसपास, लोणावळ्याच्या आसपास नवीन नवीन किल्ले आपण एक्सप्लोर करतोय. तर आज पण असा थोडासा वेळ काढून आलेलो होतो आणि या ठिकाणी आम्ही आत्ता चाललेलो आहे किल्ल्याकडे. आणि इथं जाता आता एक हा स्पॉट दिसला आम्हाला. तर हा मेन रोड तिकडे आहे आणि तिकडून आम्हाला हा स्पॉट दिसला. तर हा स्पॉट बांधण्यासाठी आलो होतो. तर इथं छान मस्त आहे सीन, पण पाणी सगळं आता संपून गेलेलं आहे. उन्हाळा जानेवारी चालू आहे, तर आता उन्हाळा चालू होतं थोड्या दिवसात आणि पाण्याच्या अवस्थेत बघताय पाणी एकदम संततधार वाहते. पाणी ऑलमोस्ट नाहीच आहे. ज्यावेळेस तिथं पाणी असेल त्यावेळेस खूप भारी इथं सीन असेल, पण सध्या तरी पाणी नाही आहे. तर आता आपण निघतोय पुढं. थोडंसं काल एक्सपल्सनी भयानक असा त्रास दिला होता तरी पण आज एक्सपल्स घेऊन आलो आहे आम्ही. एक्सपल्सचं कॉईल जे असते मॅग्नेटच्या आतमध्ये, मॅग्नेटच्या आत पलीकडच्या एक कॉईल असते जी आपली बॅटरी चार्ज करते. ती बॅटरी चार्ज करत नव्हती, त्यामुळे गाडी सारखी बंद पडत होती. तो काल प्रॉब्लेम सॉल्व केला आणि आज परत आणखीन एकदा नवीन ॲडव्हेंचरवरती आलेलो आहे. तर आता बघू, दुपारचे 2 वाजलेत, वेळ झाला आहे आम्हाला फार. तरी पण जाऊया पुढे आणि करूया काही ना काही थोडंफार, जेवढं जमतं तेवढं ट्राय करू आणि तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी फुलं एवढी छान आहेत, जांभळ्या कलरची फुलं आहेत आणि भरपूर ठिकाणी फुलं आहेत. अशी बऱ्याच ठिकाणी फुलं पाहायला मिळतात तुम्हाला. आणि इथं माणसांचं जास्त येणं जाणं कमी असेल जरा, त्याच्यामुळं जनावरं जास्त आहेत इथं. त्यांचे तुम्हाला इथं सगळे विष्ठा वगैरे पाहायला मिळतात, पण फुलं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला इथं पाहायला मिळतात फुलं. तर आता आपण मेन रोडवरती निघालो आहे. चलो, हे बघा इथं पण फुलं आहेत. इथं भरपूर फुलं आहेत, भरपूर, अख्खी लाईन आहे. हे बघा. तर असं काय असतं सह्याद्रीमध्ये, नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात. आता उन्हाळा चालू होते तरी पण नवीन नवीन गोष्टी ऑलवेज तुम्हाला पाहायला मिळणार. आणि शॉर्ट असा झाला, गोप्रो घरीच राहिला आणि प्रसादच्या मोबाईलमध्ये ब्लॉक करतोय, कारण माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज कायम फुल असतं. प्रसादच्या मोबाईलमध्ये ब्लॉक करतोय मी. चल हनुमानापर्यंत जाऊन येऊ आपण. चल देवडीतील हनुमान इथंच आहे. इथून इथंच चढल्यावर आहे. शौचालय
तर मित्रांनो आम्ही आत्ता आलेलो आहे कठीणगड या ठिकाणी आणि आम्हाला असं वाटतंय की आम्ही चढू शकू, पण हे बघितल्यानंतर असं वाटतंय की नाही आहे, शक्य नाही आहे. कारण वाजले 4 आणि आम्ही भटकत आत्ता आलेलो आहे. आणि या ठिकाणी किल्ला जर बघितला खूप जास्ती उंच आहे, खूप जास्ती उंच आहे. आणि पायऱ्या आहेत वरती जायला, दिसतात भरपूर पायऱ्या दिसतात. आमच्याकडे टाईम जास्त नाही आहे. मी आता जिथंपर्यंत होईल तिथंपर्यंत तरी चढणार, बघणार आणि माघारी येणार. या ठिकाणी दगडाचे कामं चालू आहेत, दगडफोडीचे, जेणेकरून असं काही चांगलं काम तुम्हाला भविष्यात पाहता येईल. या ठिकाणी काही शिळा आणि विरगळ आहेत, सह्याद्री प्रतिष्ठान यांनी लावलेले आहेत. आणि इथून व्यवस्थित पायऱ्यांचा मार्ग चालू होतो. बापरे, एकदम आखीव असा रस्ता तयार केला यांनी, दोन्ही साईडला दगड वगैरे लावून पायऱ्या बिऱ्या एकदम प्रॉपर काम चालू आहे. हा, तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. हा आहे सपाटादार देवळीतला हनुमान आणि इथपर्यंत यायला चांगली दमछाक झालेली आहे. आणि इथून हा पहिला दरवाजा म्हणू शकतो किंवा पहिला इथून एंट्री किल्ल्याची म्हणू शकतो आपण. इथून आपल्याला वरती एकदम स्ट्रेट पायऱ्या बघायला मिळतात आणि इकडून इकडं बघा सह्याद्री पसरलेला मस्त असा नजारा पाहायला मिळतो. तर आम्ही आत्ता या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे आणि इथून जो नजारा दिसतोय तो खूप भारी आहे. इथं मंदिर खूप भारी एक बघा. बोलता बिलता काय नाही येणार, असं येणार नॉर्मल. तर मित्रांनो किल्ल्यावरती चढण्यासाठी तुम्हाला असे रस्ते बघावे लागतात जिथं पकडायला दगडच आहेत, साईडला दुसरं काही नाही आहे, ग्रिल वगैरे नाही आहेत, ग्रिल पाठीमाग आहेत. इथं वरती काय नाही आहे, इथं ओबडदोबड रस्ता आहे, एवढाच पाहिजे. इथून पुढं तुम्हाला परत ग्रिल बघायला मिळते आणि ग्रिलला पकडून तुम्ही आरामात ट्रेकिंग करू शकता. हे आहे, याला पकडून याचा सहारा घेऊन तुम्ही आरामात वरती चढू शकता. आता इथं वरती आलेला आहे, किल्ला जवळ आलेला आहे. आपण आता इथंपर्यंत पोहोचलो. फुल जाऊन धमचक झालेली धमचक. तर मित्रांनो आपण आता येऊन पोहोचलेलो आहे पहिल्या दरवाजापाशी आणि हा आहे पहिला दरवाजा आणि इथून किल्ल्याची सुरुवात होते खरी. तर या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला अर्धा तासाचा ट्रेक करावा लागेल आणि तो ट्रेक केल्यानंतर तुम्ही इथंपर्यंत येऊन पोहोचता. तर इथं आल्यानंतर आपल्याला हा एक छान आखीव दरवाजा पाहायला मिळतो आणि याला अजूनही हे टोकदार जे काय आहे ते आहे, अजूनही आहे. नवीन बसलं असेल कदाचित, पण डिझाईनसाठी वगैरे तरी आहे. आणि इथून परत आणखीन एक अवघड स्ट्रेच समोर, तो पण खडा छोट्या मोठ्या पायऱ्यांचा. तर मित्रांनो तुम्ही आता जे हे बघताय हे आहे जिभी रचनेचे हनुमानद्वार. म्हणजे इथे या ठिकाणी हनुमान आहे आणि ही जी रचना आहे दरवाजांची रचना म्हणजे काय, इथून वरती त्याला
इथून शत्रूला जी हालचाल आपली आहे, जर आपले सैन्य इथं लपून बसले असते तर त्यांना शत्रूला कळणार नाही. तर अशा जे आडव्या रचनेचे उभ्या रचनेचे जे दरवाजे बनवले त्याला जीबी दरवाजा, जीबी हनुमान दरवाजा असं म्हणतात. असं इथं ही माहिती इथं लिहिलेली. आणि याच्यामुळं या ठिकाणी हनुमान पण आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारचे हे दरवाजे इथं पाहायला मिळतात. आणि इथून आल्यानंतर आपल्याला हा दरवाजा पाहायला मिळतो. हा जो दरवाजा आहे तुम्ही बघू शकता इकडं, असा दरवाजा या ठिकाणी आहे. आणि इथून हा दुसरा द्वार किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतो. इथून आल्यानंतर आपल्याला ह्या 2 देवळ्या पाहायला मिळतो, एक इकडे एक इकडे. आणि इथून आपण परत वरती किल्ल्यावरती जातो डायरेक्ट. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण आलेलो आहे. किल्ल्याच्या वरती आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लेफ्ट साईडला हे टोक पाहायला मिळतं, जिथून एक महाराजांचा झेंडा, आपला भगवा झेंडा लावलेला आहे. आणि इथं दरीसारखं काहीतरी आहे असं वाटतंय. आपण जाऊन बघूया काय आहे. आणि इथून जर इकडं बघताल तर हा सर्व तलाव तुम्हाला पाहायला मिळतो. डॅम आहे ॲक्च्युली. आणि समोर आहे तो मेन किल्ला, वरती एकदम टॉपला. इथं पण भगवा लावलाय, इथं पण भगवा लावलाय. पहिले आपण हा शॉट बघूया. अरे इथून पण खाली राहिले ते अजून. ती काय खालच्या ह्याला आहे. अरे तो तिकडून एंट्री येतो, तिकडून एंट्री येतो असं. मी तेच. तर मित्रांनो, आम्ही आत्ता या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे. हे आहे गणेश मंदिर. आणि गणेश मंदिराच्या जस्ट बाजूला इथं एक टाकं पाहायला मिळतं आपल्याला. आणि हे टाकं, यात भरपूर पाणी, आखीव रेखीव आयताकृती टाकं आहे. आणि त्याच्या जस्ट वरती मंदिर आहे इकडं. आणि इथून वरती बघताल तर तुम्हाला किल्ल्याचा वरचा एरिया पाहायला मिळतो. आणि इथं जे मंदिर आहे गणेशाचं, ते काही असं आहे. तर हा उजव्या सोंडेचा गणपती आहे असं इथे माहिती दिलेली आहे. छोटंसं मंदिर आहे, छान आहे. आणि इथं भगवा फडकताना कचेरीचे झोते. तर इथं पण किल्ल्याची माहिती दिलेली आहे. इथं काय होतं पहिले आणि या प्रत्येक ठिकाणी काय काय होतं त्याची माहिती इथं दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथं लिहिलेलं आहे कचेरीचे झोते, म्हणजे कचेरी दुर्गावरील महत्त्वपूर्ण वस्तू मांडली जाते. गडावरचा कारभार इथून चालत होता. आवक जावक, नोंदी या सर्व गोष्टी इथं होतात. आणि इथलं आता सगळं छत वगैरे सगळं पडलेलं आहे असं माहिती इथं दिलेली. तर इथं तुम्ही हे बघू शकता अवशेष, खाली बेसमेंट सगळं आहे. मग कदाचित त्याच्यावरती छत वगैरे असू शकेल. आणि असं काही थोडीफार माहिती तिथं आहे. आणि इथून आपण आता वरच्या साईडला जातो. प्लास्टिकचा वापर टाळा असं इथे एक मेसेज दिलेला आहे. पाण्याचं टाकं, इथून वरती सुळका. आम्ही आता खाली उतरायचा मार्ग शोधतोय आणि हाच तो रस्ता. इथून असंच खाली जायचं. गोप्रो आणला नाही त्यामुळं परेशानी चालू आहे, मोबाईलमध्ये ब्लॉक करावं लागतोय.
पद्धतीचा तुम्ही बघू शकता. हा आहे अमेझिंग असा नजारा. आणि आज आपण इकडे एक्सप्लोरेशन केलेलं आहे आणि आता परतीचा प्रवास चालू झाला आहे. आणि व्हिडिओ जो ब्लॉग आहे तो इथं आज एंड होतो आणि हा ब्लॉग एंड करण्यासाठी बापांना शूट करायला सांगितलेलं आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. बाय बाय.